नमस्कार मित्रांनो, मी अभिषेक गिरटकर. तुम्हा सर्वांच्या मी शिपाई महाराष्ट्राच्या ह्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करीत आहे. तर बघा मित्रांनो, आज आपण गुन्हागाराची सुपरफास्ट शॉर्ट ट्रिक बघणार आहोत. बघा, तुम्ही कॉम्पिटेटिव्हची तयारी करत असाल किंवा तुम्ही एखाद्या शाळेतील विद्यार्थी असाल किंवा इतर कोणताही काही गणिताचा अभ्यास करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी फार महत्त्वाचा आहे मित्रांनो. तर तुम्हाला एकच विनंती आहे की हा व्हिडिओ अखेरपर्यंत पहा. खूप काही चांगलं शिकून जाणार आणि हे जे काही गुन्हागार आहेत, मोठे मोठे गुन्हागार तुम्ही असे सेकंदात उडवणार मित्रांनो. तर चला मित्रांनो, सुरुवात करूया. बघा मित्रांनो, आपण सोप्या सोप्या उदाहरणांपासून सुरुवात करू आणि एकदम मोठ्यापर्यंत जाऊ. बघा, आता पहिलं उदाहरण काय घेतलं आहे मी, 14 गुणिला 12. 12चा फाडा सर्वांनाच येतो, पण मला तुम्हाला शॉर्ट ट्रिक शिकवायची आहे म्हणून मी हे लहान लहान उदाहरण घेत आहे सध्या. बघा, आधी आपण काय करू, ज्या पद्धतीने आपण करतो त्याच पद्धतीने करू. बघा काय होणार, 12 × 48, 48चे 8, हातचे किती आले 4, बरोबर आहे. 12 × 1 = 12, 12 आणि 4 = 16, म्हणजे उत्तर किती येणार मित्रांनो 168. पण आता आपण काय करू, शॉर्ट ट्रिकने याला सोडून बघू. बघा, शॉर्ट ट्रिक फार सोपी आहे मित्रांनो. सर्वात आधी काय करायचे आहे तुम्हाला, हे जे एकक स्थानचे अंक आहेत सर्वात आधी ह्या यांच्या दोघांचा गुणाकार किती होतो, 4 दुने 8, लिहून घ्या 8. हातचा काय आला का, नाही आला ना, सोडून द्या. 4 दुने काय झालं 8. मग त्याच्यानंतर काय करायचे आहे आपल्याला, ह्या दोघांचा तिरपा गुणाकार करायचा आहे. आधी काय करा, 1 आणि 2चा गुणाकार करा. किती होणार, 1 गुणिला 2 2, इथं वरती लिहितो मी, ठीक आहे. आणि मग काय करा, ह्या दोघांचा गुणाकार करा. 4 गुणिला 1 किती होणार 4, ठीक आहे. आणि ह्या दोघांची काय करा बेरीज, किती येणार 2 आणि 4 6. हातचं काय आलं का नाही, काय करायचे आहे, आधी ह्या दोघांचा तिरपा गुणाकार, मग ह्या दोघांचा तिरपा गुणाकार, मग जो काही गुणाकार येणार त्याची काय करायची बेरीज. जो काही तिरपा गुणाकार येणार त्याची काय करायची आहे बेरीज. बेरीज करा, किती आली 6. बेरीज किती आली 6, हातच्या काय आला का नाही. मग आकडे स्टेप काय करायचे मित्रांनो, ह्या दोघांचा गुणाकार करा. काय होणार, 1 गुणिला 1 1, 1 गुणिला 1 काय होणार 1. बघा मित्रांनो, आलं तोच उत्तर. तुम्ही म्हणाल सर त्याच्यापेक्षा तर हेच सोपं आहे. अरे बाळांनो, तुम्हाला फाडा येतो 12चा म्हणून सोपं आहे. जर मी 12च्या जागी 68 घेतलो, 69 घेतलो, मोठ्या संख्या आहेत त्यांचा फाडा येतो का तुम्हाला, नाही येत ना. तेव्हा हे ट्रिक आपल्याला कामी येणार. बघा, एकदा समजावून सांगतो मी. काय करायचं, सर्वात आधी जे एकक स्थानचे अंक आहेत त्या दोघांचा गुणाकार करायचा. दोघांचा गुणाकार केला किती आला 8 आला, आलं ना 8. मग काय केलं, ह्या दोघांचा तिरपा गुणाकार. बघा, 2 गुणिला 1 किती 2 आलं, 4 गुणिला 1 किती आलं 4 आलं. मग काय केलं, दोघांची बेरीज, 2 आणि 4 किती आलं 6, 6 लिहिले, ठीक आहे. मग काय, ह्या आखरीच्या स्थानांची गुणाकार, 1 गुणिला 1 किती आला 1, म्हणजे उत्तर किती आलं 168. ही झाली जर तुम्हाला फाडा येत असेल तर मित्रांनो. फाडा नसेल येत तर हे शॉर्ट ट्रिक. आणखी पुढे आपण चांगले चांगले उदाहरण घेऊ, पण तुम्ही हे सध्यापुरतं समजून घ्या. लिहून घ्या हे लवकर. चला या, आता आणखी एक उदाहरण बघू. पहा, काय आहे, 17 गुणिला 13. 13चा फाडा सर्वांनाच येतो मित्रांनो, माहित आहे मला. बरं, एकदा आपण फाड्याने करू, मग आपण आपल्या शॉर्ट ट्रिकने करून बघू. हे याच्यासाठी सांगत आहोत मित्रांनो मी तुम्हाला, की ज्या आपण पारंपरिक पद्धतीने करतो त्या पद्धतीने आणि आपल्या शॉर्ट ट्रिकने सारखंच उत्तर येते की नाही येत ते तुम्हाला कळावं म्हणून मी दोन्ही पद्धतीने तुम्हाला आता सोडवून दाखवत आहे. बघा काय होणार, 17 साठी 91, 91च्या 1 हातची आले किती 9, ठीक आहे. 13 1 13, 13 आणि 9 किती 22, म्हणजे उत्तर किती येणार मित्रांनो आमच्या 221. आपल्या शॉर्ट ट्रिकने पण काही 221 उत्तर यायला पाहिजे. बघा, शॉर्ट ट्रिक काय आहे, आधी ह्या एकक स्थानच्या संख्यांचा काय करा तुम्ही गुणाकार करा. बघा, 7 तेरी 21, 21चा 1 लिहायचे. हातचे किती आले मित्रांनो, आता हातचे आले 2. आता हातच्या आहे बरं, इथं मागच्या उदाहरणात हातचं नव्हतं. मग काय करायचं, ह्या दोघांचा तिरपा गुणाकार काय होणार, 3 1 3 आणि 7 1 7, काय होणार 3 1 3 प्लस 7 1 7, किती झाले 10.
किती झाले मित्रांनो 10 आणि हे हातचे 2 आले होते याच्यात अधिक करा 2 म्हणजे किती होणार 12. किती होणार 12. मग काय होणार 12चे 2 हातच्या किती आला 1. 12चे 2 हातच्या आला 1. मग तिसरी स्टेप काय ह्या दोघांचा गुणाकार 1 गुणिला 1 1 1 आणि 1 किती 2 आलं 221. याचं पण उत्तर 221 आलं. याचं पण उत्तर 221 आलं. सध्या थांबा मित्रांनो तुम्हाला वाटत असेल की हेच सोपं आहे तुम्हाला फाडा येते म्हणून हे सोपं आहे मित्रांनो. आता समोर मी जेव्हा मोठे उदाहरण घेईन ना तर मग पाहाल मित्रांनो तुमचे किती सेकंदात उत्तर निघते आणि किती वेळ लागते. तर ठीक आहे लवकर लिहून घ्या हे पण. चला या मित्रांनो आता पहा आता थोडे काय मोठे उदाहरण आहेत. आता आपण काय करणार आता आपण डायरेक्ट शॉर्ट ट्रिकने सोडवणार. बघा शॉर्ट ट्रिक काय आहे आधी एकक स्थानाचा का गुणाकार काय होणार 7 7 49 49चे 9 हातचे किती आले 4 49चे 9 हातचे आले 4. त्याच्यानंतर काय करायचे ह्या दोघांच्या गुणाकार करून यांची काय करायची आहे तर बेरीज. बघा 7 तेरे 21 7 दुने 14 यांची बेरीज. बघा मला समजावून सांगायचे आहे म्हणून मी एवढं सारं हे लिहित आहे पण ऍक्च्युअल मध्ये मला सोडवायचे राहील तर मी हे सर्व काही लिहित बसणार का नाही ना मनातल्या मनातच सर्व काही करणार. बरोबर आहे ना. जसं पाय 21 आणि 14 किती 35 35 आणि 4 किती 49 सॉरी 35 आणि 4 किती 39 39चे किती 9 आणि हातचे किती आले 3 आणखी हातचे किती आले 3. बरोबर आहे. आता पहा मग शेवटची स्टेप काय ह्या दोघांचा गुणाकार 3 दुने 6 6 आणि 3 किती होणार 6 आणि 3 9 म्हणजे आपलं उत्तर किती येणार मित्रांनो 999. बघा एकदा तुम्हाला शॉर्ट ट्रिकने पण सोडून बघायचे आहे आणि एकदा तुम्ही जे पारंपरिक आपली पद्धत आहे त्या पद्धतीने पण सोडून बघायचे आहे. तुम्ही चेक करा आणि कमेंट करून सांगाल मित्रांनो उत्तर बरोबर आला की नाही. वापरायची तर नंतर याच्या पुढे तुम्हाला शॉर्ट ट्रिकच आहे पण सध्या चेक करायसाठी तुम्हाला त्या पण पद्धतीने सोडवून बघायचे आहे. चला या आता पुढचं उदाहरण पहा मित्रांनो. स्टेप आपली तेच राहणार. आधी एकक स्थानच्या संख्यांचा गुणाकार काय होणार 3 दुने 6 हातच्या आला का काही नाही. मग काय तिरप गुणाकार दोघांचे काय होणार साइन दुने 12 यांचं काय होणार 3 चौ 12 दोघांची काय मग बेरीज 12 आणि 12 किती 24. मग 24चे काय येणार मित्रांनो 24चे 4 हातचे किती आले 2 24चे 4 हातचे आले 2. मग आता आखरी स्टेप कोणती ह्या दोघांचा गुणाकार 6 चौ 24 आणि हातचे 2 आले होते 24 आणि 2 किती 26. बघा उत्तर किती आला आपला 2646. बरोबर आहे की नाही. तर हे अशा पद्धतीने आपली शॉर्ट ट्रिक आहे मित्रांनो. एक मिनिट चला या आता पुढचं उदाहरण पहा बरं. 87 गुणिला 64. तुम्हाला काय करायचं आहे माझं सोडवून दाखवण्याच्या आधी तुम्हाला कमेंट करून याचे उत्तर सांगायचे आहे मित्रांनो आणि नक्की तुम्हाला सोडवून बघायचेच आहे आणि कमेंट करायचेच आहे मित्रांनो याचे उत्तर किती येते. तर चला बघा ट्रिक काय आहे सर्वात आधी शेवटच्या अंकांच्या म्हणजे एकक स्थानच्या अंकांच्या गुणाकार काय होणार 7 चौ 28 28चे हात सॉरी 28चे 8 हातचे आले 2. बरोबर आहे. त्याच्यानंतर काय ह्या दोघांचा तिरपा गुणाकार काय होणार 8 चौ 32 8 चौ 32 आणि साइन 7 42 आणि हे आपले 2 उरले होते तर तिघांचाही एक साथच करू काय होणार हे किती होणार 6 3 आणि 4 किती 7 किती आले मित्रांनो 76. तर काय होणार 76चे 6 हातचे किती येणार 7 76चे 6 हातचे येणार 7. मग काय करायचे आहे ह्या दोघांचा गुणाकार काय होणार 8 सकम 48 48 आणि 7 किती होणार मित्रांनो 55 48 आणि 7 किती होणार मित्रांनो 55. उत्तर किती आला 5568. बघा बरं माझे सोडवायच्या अगोदर तुमचं कमेंट करून झालं आणि तुमचं उत्तर निघालं. बरोबर आहे का नाही आहे का नाही. फार महत्वाची ट्रिक मित्रांनो एवढं तुमचं टाइम वाचणार पेपरमध्ये
की खूपच. चला लिहून घ्या हे लवकर. आता आपण याच्यानंतर काय बघणार? 3/3 चे गुणाकार पाहू. आता हे काय झाले 2/2 चे झाले. आता काय बघणार आपण? 3/3 चे. लवकर लिहून घ्या हे.